नमस्कार, माझं नाव अद्वय जोशी आणि आतापर्यंत तुम्ही मला बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की MHT CETचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये खूप मोठी गडबड आहे. हेच सारखं सांगायचा आमचा प्रयत्न असतो, माझा प्रयत्न असतो. आताच इतक्यात CET सेलचं जे ऑफिस आहे तर तिथले आयुक्तांना भेटायला काही शिक्षक मंडळी परत काही पालक गेले होते. तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की कसं सरांनी जास्त प्रश्नांची उत्तरं दिलीच नाही. आपल्याला जो डेटा पाहिजे होता, सेंटर वाईज डेटा असेल, तो काही दिला नाही. या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे, तर या व्हिडिओमध्ये ते स्पेशल आहे की जो सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हे दाखवायला की खरंच CETच्या निकालात गडबड आहे, तो म्हणजे JEEचा डेटा. येस, जेव्हा सगळ्यात पहिले आपण हे डिबेट केलं होतं की 10th 12th चे मार्क्स आणि CETचे मार्क्स याचं कोरिलेशन फाइंड करायचा प्रयत्न केलाय. तर CETचे जे आयुक्त होते त्यांनी रिप्लाय दिलाय, प्रेस कॉन्फरन्समध्ये पण हे अवेलेबल आहे. त्यांनी रिप्लाय दिला होता की JEE किंवा CET या ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, तुम्ही बोर्डच्या परीक्षेचं कंपॅरिझन करू नका CET सोबत. बोर्ड इज अ सब्जेक्टिव्ह एक्झाम. मग आपण त्यांना सांगितलं की JEEचा डेटा द्या. त्यांनी JEEचा डेटा दिला नाही किंवा मे बी तो त्यांच्याकडे नसेल. बट टुडे आय एम देअर विथ JEE डेटा अँड JEE डेटा ऑल्सो स्पीक्स लाउडली की गडबड आहे. दाल में कुछ काला नाही आहे, पूर्ण दालच काली आहे. लेटेस्ट मी सुरू करतो एकदा पटापट. जे नवीन आहेत, नवीन पालक मंडळी बघतायत किंवा महाराष्ट्रामधून कुठून पण बघत असाल तर मी सांगतो की MHT CETच्या निकालांमध्ये गडबड का आहे. तर हे आजचं प्रकरण नाहीये, हे 2-3 वर्षापासून चालत आलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या शिक्षकांनी, पालकांनी याबद्दल आवाज उचललाय. मागच्या वर्षी पण हायकोर्टमध्ये पिटिशन फाईल केली होती, पण ती खारिज झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हायरल ऑडिओ क्लिप्स या पण बऱ्याच आहेत, माध्यमांमध्ये अवेलेबल आहे की कसं कोणीतरी 15 लाख 20 लाख असं ऑफर करतंय COEP, VJTI, सरदार पटेल अशा प्रेस्टिजियस कॉलेजसाठी. तर या ऑडिओ क्लिप्सवर तर आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अजून चौकशी चालू आहे. तिथले जे क्राईम ब्रांच आहे ते चौकशी करते. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, हा जो डेटा आहे, डेटा CETनी जी माहिती दिलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर, त्यांचा जो रिझल्ट आहे त्याच्यामधला आपण डेटा बघितला आणि आपण हे सांगायचा प्रयत्न केला की 10th आणि 12th ला, 10वी आणि 12वीला हे जे काही वरचे विद्यार्थी आहेत, वरचे 300-400 विद्यार्थी आहेत, त्यांना कमी मार्क्स आहेत आणि CETला त्यांचा रँक चांगला आहे. त्याच्या खाली जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळीकडे चांगले मार्क्स आहेत. जर तुम्ही बघितलं, थोडक्यात जर आपण या गोष्टींची चर्चा केली तर तुम्हाला इथे दिसून जाईल बघा. हे जर तुम्ही बघितलं तर 10वीमध्ये 85 पेक्षा कमी किती जणांना आहे, हा टेबल दाखवतो. बरोबर. आता जर तुम्ही बघितलं तर इथे बघा 48 जणांना 10वीमध्ये 85 पेक्षा कमी मार्क्स आहेत आणि खाली गेल्यानंतर हा आकडा होतोय 8, 5, 3, 6. म्हणजे खाली गेल्यानंतर जे 10वीचे विद्यार्थी आहेत, ज्यांना 10वीला कमी मार्क्स आहे, अशी या विद्यार्थ्यांची संख्या घटते. म्हणजे आपण असं म्हणू की वरच्या विद्यार्थ्यांचं 10वी खराब आहे. हे 10वी खराब कधीपासून झालं? 2023ला थोडीशी सुरुवात झाली होती बरं का. 2023ला थोडीशी सुरुवात झाली होती, पण 2024ला हे कन्फर्म झाले. 24, 25, 26 हा टॉप हेवी डेटा आहे. म्हणजे टॉप मध्ये काहीतरी गडबड आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. 2022ला व्यवस्थित चालू होतं ना. 2022ला 85 पेक्षा कमी किती जणांना मार्क्स होते? पहिल्या 100 मध्ये 2 जणांना मार्क्स होते. नंतर 1, 1, 2 म्हणजे वरच्या विद्यार्थ्यांना वरती असे कमी विद्यार्थी आहेत ज्यांना कमी मार्क्स आहेत. खाली जाताना ऑन एन ॲव्हरेज तो ट्रेंड वाढतोय, पण इथे उलट होतंय. सेम जर तुम्ही बघितलं तर 12वीला पण तीच कहाणी आहे. 2026ला जर बघायला गेलं तर 75 पेक्षा किती जणांना कमी आहे 12वीला? पहिल्या 100 मध्ये तर 50 जणांना कमी आहे. नंतर 39, नंतर 22. बघा इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला दिसेल, एकाच वर्षाचं जरी कंपॅरिझन केलं तरी दिसेल की खालचे विद्यार्थी, खाली असे कमी विद्यार्थी आहेत ज्यांना कमी मार्क्स आहेत. म्हणजे वरच्या विद्यार्थ्यांचं 12वी खराब आहे, 10वी पण खराब आहे. ठीक आहे. हा पण ट्रेंड बघायला गेले तुम्ही तर 2024 नंतर तुम्हाला फर्म होताना दिसतोय, चांगला होताना दिसतोय. 2024 नंतर हे कन्फर्म होतंय की गडबड आहे. हेच जर तुम्ही फार्मसीचं बघितलं तर CET इंजिनिअरिंगसाठी पण होते आणि फार्मसीसाठी पण होते. फार्मसीसाठी जर बघितलं तर फार्मसीला असा ट्रेंड नाहीये. फार्मसीला PCBचे जे आपण मार्क्स बघितले, बोर्डाचे PCB 12वीचे मार्क्स बघितले तर PCBला 75 पेक्षा कमी किती जणांना होते?
तर पहिल्या 100 मध्ये 21 जणांना, नंतर 25 जणांना, नंतर 26 जणांना, म्हणजे खाली गेल्यानंतर हा आकडा वाढतोय. खाली गेल्यानंतर बोर्डला ज्यांना कमी मार्क्स आहे त्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढतोय. म्हणजे खाली गेल्यानंतर बोर्डचे मार्क्स कमी होत आहेत आणि खाली गेल्यानंतर सीईटीचे मार्क्स पण कमी होत आहेत. जे विद्यार्थी ऑन अन ॲव्हरेज सीईटीला मठ्ठ आहेत तेच विद्यार्थी ऑन अन ॲव्हरेज बोर्डला मठ्ठ आहेत. दिस इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन. हे फार्मसीला का फॉलो होतं, MHT सीईटीला का होत नाही बरं, MHT सीईटीला आधी का व्हायचं आणि इतक्यात काय गडबड आहे, या कशाची पण उत्तर मिळाले नाही. बट आय विल कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, जेईचा डेटा ते सगळं प्रूव्ह करून टाकेल की सर आता काही चर्चा करायला राहिलं नाही. काही असेल अजून चर्चा करायला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. सगळ्यात पहिले सीईटी सेल, मान्य सीईटी सेल चे जे आयुक्त आहेत त्यांनीच हा मुद्दा उपस्थित केला होता की जेई जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, सीईटी जी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, बोर्ड जी आहे ती सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. सो सब्जेक्टिव्हला जो हुशार विद्यार्थी तो जेईला हुशार किंवा सीईटीला हुशार नसू शकतो आणि वेगवेगळे लॉजिक दिले होते. तर आता मी तुम्हाला घेऊन चलतो. सगळ्यात पहिले आपण जाऊ 2023 चा डेटा दाखवतो मी तुम्हाला. 2023 चे आपण जेईचे पर्सेंटाईल बघू. जेईचे पर्सेंटाईल कुठून मिळतात, जेईच्या पर्सेंटाईलची पण लिस्ट सीईटीच रिलीज करते, ऑल इंडियाची लिस्ट असते. आता थोडं पेरेंट्सला मी सांगतो, ऑल इंडिया कोटा असतो 15%, 15%, सीओपी सारख्या कॉलेजला तो 20% आहे. आयदर मी 20%चा तो कोटा वापरून जेई थ्रू ऍडमिशन घेऊ शकतो किंवा जे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना 80 to 85% पर्यंत जो कोटा आहे स्टेट कोटा, तिथून मी सीईटी मार्फत ऍडमिशन घेऊ शकतो. ऍज अ कॅन्डिडेट माझ्याकडे चॉईस आहे की मी दोन्ही ऑप्शन एकाच वेळी भरू शकतो. म्हणजे जर माझं सीईटी मधून ऍडमिशन झालं तर ठीक, नाही झालं तर मी ऑल ओव्हर इंडिया कोटाला अप्लाय करेल जेई थ्रू. सो ऑल ओव्हर इंडिया जेई थ्रू, स्टेट असेल तर सीईटी थ्रू. ठीक आहे. आता ऑल ओव्हर इंडियाचा फक्त तोटा असा असतो की फायदा आणि तोटा दोन्ही असतो. ऑल ओव्हर इंडियाचा काय फायदा आहे की जेईचे पर्सेंटाईल एखाद्याचे चांगले असले तर तो ऑल ओव्हर इंडियाला अप्लाय करेल है ना, आणि त्याला तिथून सीट मिळेल. पण मग त्याला पूर्ण भारताच्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिट करता येतं. तो जे महाराष्ट्राच्या बाहेर कोणी पण विद्यार्थी राहत असतील तर ते ऑल ओव्हर इंडिया कोटामधून सीओईपी, व्हीजीटीआय, सरदार पटेल सारख्या कॉलेजेसला ऍडमिशन घेतात. आता मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स दोन्ही ऑप्शन भरतात. का? कारण त्यांच्याकडे दोन्ही ऑप्शन आहे. कोणाला माहिती, अरे सीईटी मधून जर मला नाही मिळालं सीओईपी ची चांगली ब्रांच तर कदाचित जेई मधून मिळेल. लेटेस्ट सी 2023 चा डेटा. 2023 च्या डेटाला जाऊ आपण पटकन. हा बघा, हा डेटा आहे 2023 चा. कॅन्डिडेटचे नाव आपल्याला काही इंटरेस्ट नाही, हा प्लेन डेटा आहे. ठीक आहे, सीईटीचा ऑफिशियल डेटा आहे. ठीक आहे. सो आता बघा, फर्स्ट रँक. ओके, याचे MHT सीईटीचे पर्सेंटाईल बघा 100 आहे. पर्सेंटाईल जाऊ दे, MHT सीईटीचे रँक बघा फक्त तुम्ही. तो MHT सीईटीला टॉपर आहे. जेईला किती पर्सेंटाईल यायला? 99.92. दॅट इज एक्झॅक्ट माय पॉइंट की जो सीईटीला हुशार असतो ना तो जेईला सुद्धा हुशार असतो. हा, अशा केसेस जरूर असतात की सीईटी खूप चांगली गेली विद्यार्थ्याची, जेई तेवढी चांगली नाही गेली, असे असतात. पण ऑन अन ॲव्हरेज जर बघायला गेलं तर तसं नसतं. म्हणून तुम्हाला दिसत असेल की एखादा विद्यार्थी जो जेईला टॉपर आहे तो मोर ऑरलेस सीईटीला पण टॉपर किंवा त्याच्या आसपास असतो. जेई मेन्सचं पण तसं असतं. जो जेई मेन्सला ज्यांना चांगले मार्क्स पडतात त्यांनाच मोर ऑरलेस जेई ऍडव्हान्सला पडतात. मोर ऑरलेस त्यांनाच मोर ऑरलेस बिट्सला पडतात. दिस इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन. सिलेबस एक्झामचा सारखाच असतो मोर ऑरलेस, थोडंफार पॅटर्न बदलतं, पण हे MCQ एक्झाम आहे सगळ्या. म्हणून आता आपण बोर्डचा विषय आणतच नाही मी मध्ये. पण तरी जर तुम्ही बघायला गेलं तर बोर्डला पण चांगले मार्क आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा, सेकंड रँकची जी मुलगी आहे तिला किती आहे सर? 99.82. 99 चा आकडा आहे बरं काय, 99 चा आकडा. 99. काय खतरनाक आहे, काय एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह कोरिलेशन. वा, सीईटी मध्ये पण चांगले हुशार विद्यार्थी, इथं बोर्डामध्ये पण दिसते. कुठंच डाऊट घ्यायला संशयच नाही. काही कार्यकर्ते तरी घुसले असायची शक्यता आहे. कारण बघा, इथे डिक्लेअर नाही केले विद्यार्थ्यांनी, यांनी डिक्लेअर नाही केले. ह्याला सीईटीत खूप चांगला रँक यायचा. किती रँक आहे? 20 रँक आहे, 20. आणि जेईचे पर्सेंटाईलच डिक्लेअर नाही केले. दॅट मीन्स जेई दिलीच नसेल, फक्त सीईटी कडे फोकस केलं असेल. एकतर ही केस असू शकते. अशी केस असण्याची संभावना खूप कमी, कारण आपण पहिल्या 20 ची गोष्ट करतोय, पहिल्या 100 ची गोष्ट करतोय. आजकाल कोणी येऊन जेई देतं, जेईचा फॉर्म भरतात. सिलेक्शन हो ना हो, विद्यार्थी फॉर्म भरतात. ठीक आहे, मग यांनी डिक्लेअरच नाही केलं.
आणि बघा इथे बोर्डचे पर्सेंटेज बघा 50, इथे 70.8, इथे बघा इथे 34चा एखादा कॅन्डिडेट आला, इथे 59, इथे 88 जाऊ द्या, ही 59 पण इथे पण जाऊ द्या, मी डाऊट घेत नाही, मी तुम्हाला फक्त एक ब्रॉड कोरिलेशन दाखवतोय. तुम्हाला शॉकिंग गोष्ट कळेल आता थोड्या वेळात कळेल. तर आता जर तुम्ही हे बघायला गेलं तर इथे बघा सगळे 99 आकडे डोक्यात ठेवा. पर्सेंटाईल जेई मध्ये फरक पडत नाही. ते बोर्ड बघा, पर्सेंटाईल इज अ रिलेटिव्ह टर्म. सो मोर ऑर लेस जे हे पहिले टॉपरचे जे पर्सेंटाईलच आहे ना, ते आपल्याला मोर ऑर लेस त्याच्या आजूबाजूला 2026 ला पण दिसायला पाहिजे. ठीक आहे, पर्सेंटाईल हा रिलेटिव्ह टर्म आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट जरी वाढले एक्झामला तरी त्यांनी फरक पडत नाही, कारण ते रिलेटिव्ह परफॉर्मन्स बघतात. ठीक आहे, सो जर तुम्ही बघायला गेले तर इथे बघा किती 99चा, म्हणजे मला 99च्या खाली दिसतच नाही कोणी. एखाद दुसरं एक्सेप्शन दिसतं. इकडे बघा NA नॉट ऍप्लिकेबल. हे नॉट ऍप्लिकेबल वाले ना, हे कदाचित गडबडवाले कॅन्डिडेट्स आहे. त्याचं कारण काय, त्यांनी जेईचा डेटा दिलाच नाही. सीटी सेलला डेटा, जेईचा डेटा न देणं म्हणजे ऑल ओव्हर इंडिया कोटामधून अप्लाय नाही केलं. ते खतरनाक कॉन्फिडन्स आहे की मला सीईटी मधूनच जागा मिळणार आहे ना. पण बघा बोर्डात किती आहे, 36.67. हे किती आहे सर इथे, 77.4. बोर्डात पण कमी आहे. जेईचा डेटा दिलाच नाही किंवा जेई दिलीच नसेल, फक्त सीईटी दिली. दॅट इज एक्झॅक्ट अवर पॉइंट. पण हे प्रमाण कमी आहे. आपण एखाद दुसरं एक्सेप्शन पकडू, जास्त डोकं न लावता. जर तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघा तुमच्या डोळ्यांनी, सगळे पर्सेंटेज तुम्हाला दिसत आहेत 99. हे होतं वर्ष 2023. ठीक आहे, हे वर्ष 2023 होतं. आता येऊ आपण शॉकिंग इयर, दॅट इज 2026. 2024 ला पण असाच ट्रेंड आहे. 25 ला तो अजून स्ट्रेंथन होतोय. 26 ला त्यांनी त्याचा पीक गाठलाय. काय वाटतं तुम्हाला, 2026 ला जो पहिला कॅन्डिडेट असेल त्याला जेईला किती पर्सेंटाईल असते? तुम्हाला जे वाटतंय ना, त्याच्या पण कल्पनेच्या पलीकडे तुम्हाला दाखवतो. मी जेव्हा ही लिस्ट बघितली ना, जेव्हा मी जेईचा डेटा बघितला ना, आय वॉज शॉक्ड है ना. मी असं एकदम जागेवरून हल्लो. मला असं वाटलं यार, मला हे आधी का नाही दिसलं. MHT CETचा जो PCMचा डेटा आहे ना, त्याच्यावर मी काम करत होतो की 10वी 12वी बघू आपण, आणि बाकीच्यांचे पहिले 300-400 विद्यार्थ्यांचे मार्क्स बघू, खालच्यांचे बघू. मग जेईची लिस्ट बघितली मी. सीईटी ना एक जेईची पण लिस्ट तयार ठेवते आणि ती वेगळी रिलीज करते. जे काय ऑल ओव्हर इंडिया कोटा आहे ना, त्याच्यातून ज्यांना ऍडमिशन घ्यायची असते त्यांची सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यात जेईचा डेटा असतो. ऑलमोस्ट ज्यांनी कॅप थ्रू अप्लाय केलंय ना ऑल ओव्हर इंडियाचं, तिथे डेटा दिलाय. ठीक आहे, जे नाही देत तिथं ब्लँक स्पेस असते. तर मी पहिल्या 500 मध्ये बघितले, 600, 700, 800 हे विद्यार्थी दिसेच ना. मग जेव्हा खाली स्क्रोल करत गेलो, म्हटलं बघू खाली जात आज असंच बसलो होतो, तर बघितलं यार, हे विद्यार्थी तर एकदम खतरनाक लेवलचे. हे खालून सुरू होतात, हे मध्ये पण नाहीये, डायरेक्ट खाली आहे. आणि का स्पेशल हे विद्यार्थी, हे यासाठी स्पेशल आहे की यांनी ना जेईचे मार्कच दिले नाही. सीईटीला जेईचे मार्क्स दिलेलेच नाही. ही जी लिस्ट आहे ना, ज्यांनी जेईचे मार्क्स नाही दिले, ती लिस्ट आणि ह्या विद्यार्थ्यांची लिस्ट मॅच करत होती. ऍटलीस्ट जे टॉप वाले ते. मी तुम्हाला सांगतो नक्की प्रकार काय. हा बघा, हा रँक 1 आहे, हा रँक 2 आहे, हे रँक 3 आहे, हे रँक 4 आहे, रँक 5, रँक 6, रँक 7. पहिले 7 विद्यार्थी बघा तुम्ही. पहिले 7 विद्यार्थी महाराष्ट्रातले टॉपर्स आहेत. महाराष्ट्रामधले क्रीम मुलं आहेत, क्रीम. महाराष्ट्रातले जर जिल्हे पकडले ना, तर जिल्ह्याचं टॉपर पण नाही, मी तर म्हणतो डिव्हिजन वाईज टॉपर असतील. का पहिले 5-6-7 पकडले तर. आता हे विद्यार्थी फक्त सीईटीचा डेटा देतात, फक्त सीईटी मध्ये परफॉर्म करतात. आणि व्हॉट अबाउट जेई का? अरे बाबा, जो विद्यार्थी टॉपर असतो ना, टॉपर, आजकाल तर सगळे लोक जेई देतात, सगळे देतात. ड्रॉपर असो, फ्रेशर असो, कोणी असो, जे चांगले पर्सेंटाईल आणतात ना सीईटी मध्ये, ऑलमोस्ट सगळे जेई देतात. भले त्यांना मार्क्स पडो न पडो, ते देऊन तर बघतात. या विद्यार्थ्यांनी डेटाच दिला नाही. म्हणजे पॉसिबिलिटी इज की एकतर यांनी जेई दिलीच नाही, किंवा दिली पण पर्सेंटाईल कमी आला आणि तो द्यायला नको आपण सीईटी सेलला, कारण कोणीतरी डाऊट घेऊ शकतं. पण सगळ्यांनी एकाच पॅटर्नवर काम केले, सगळ्यांनी दिलाच नाही डेटा. मग हा जो दिलाच नाही, हा जो पॅटर्न आहे ना, तिथूनच हे पकडल्या जातात. तुम्हाला दाखवतो किती शॉकिंग आहे. इथे बघा 90 पर्सेंटाईलचा पहिला कुठला तरी कॅन्डिडेट सापडतोय. तिकडे बघा, आठवा ती मागची लिस्ट आठवा 2023 ची. 99च्या खाली दिसला का कोणी तुम्हाला? एखाद दुसरा 95, 96 आहे. आणि सगळ्यांनी डिक्लेअर केले होते ना. म्हणजे विद्यार्थी जो टॉपरचा माइंडसेट आहे ना, टॉपर, यांना माहिती आहे. मी तुम्हाला पॉसिबिलिटी सांगतो, अजून पॉसिबिलिटी डिस्कस करेल मी. तिथे 90 तर नव्हताच, इथे 90 आला. पहिला जो डिक्लेअर केला तो 90 आला. खाली जाऊ बघा, डिक्लेअर नाही. इथे 99 दिसणारच नाही तुम्हाला, डायरेक्ट दिसणार नाही 99. या लिस्टमध्ये 99 नाहीच डायरेक्ट.
पहिल्या 50 मध्ये एकही विद्यार्थी असा नाही, पहिल्या 50 मध्ये नॉट इव्हन अ सिंगल कॅन्डिडेट इज देअर ज्याला 99च्या पुढे. पर्सेंटाईल चेंज होत नाही, इट इज अ रिलेटिव्ह टर्म. 10वीचा पेपर अवघड आला, 10वीचे टक्के कमी होतील. 12वीचा पेपर अवघड आला, 12वीचे टक्के कमी होतील. इयर ऑन इयर जर बदललं तर. पण पर्सेंटाईल बदलत नाही, कारण पर्सेंटाईल तुलनात्मक असतो. ठीक आहे. ऑन एन ॲव्हरेज दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढते जरी असं मी पकडलं तरी त्या प्रपोर्शन मध्ये त्याच्या आसपास टॉपर्स पण वाढतात. सो रिलेटिव्ह रेशो नेहमी कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. तो इथे मला 99 दिसायलाच पाहिजे, पण नाहीये किंवा यांनी डिक्लेअरच केले नाही. तो इकडे खाली गेलो, पहिल्यांदा 99चं दर्शन झालं. कधी झालं? मला 61 रँकची जी मुलगी आहे तिला बघा बोर्डला पण मार्क्स आहे. दिस आय कॅन से दिस इज अ जेन्युइन कॅन्डिडेट. बाकीचे सगळे डाऊटफुल आहेत, सगळे डाऊटफुल आहे, एखाद दुसरा सोडलात. मी म्हणत नाही हे सगळे स्कॅमर आहे, मी कोणी म्हणणार? आय एम सेइंग दे आर डाऊटफुल विथ ऑल पॅरामीटर्स. दाखवतायत हे की दे आर इन हेवी डाऊट. बोर्ड तर आम्ही पकडलंच नाही हो, मी फक्त म्हणतोय सीईटी आणि जेई कोरिलेशन आहे ना, ती पण एमसीक्यू, ही पण एमसीक्यू एक्झाम. डिक्लेअरच करत नाही, गरजच नाही. डायरेक्ट ऍडमिशन आहे. एक पॉसिबिलिटी अशी होऊ शकते सर, असं होऊ शकतं की हे जे पहिले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना माहिती आहे त्यांचा सीईटी रँक काय, सो ते जेईचा पर्सेंटाईल का देतील सीईटीला? कारण त्यांना डायरेक्ट ऍडमिशन मिळेल सीईटी थ्रू. मग हे जे असे कॅन्डिडेट्स आहेत तर ते 2023च्या विद्यार्थ्यांनी का दिलं? मग 2022च्या विद्यार्थ्यांनी सीईटीला का डेटा दिला? तो यासाठी दिला कारण तो क्लीन डेटा आहे. त्यांनी यासाठी नाही दिला कारण काहीतरी यांच्याकडे गडबड आहे किंवा यांनी जेई दिलीच नाही. सर असं पण तर असू शकतं ना की सीओईपी आणि व्हीजेटी यांनी इतक्याच सीट्स वाढवल्यात, सीओईपीच्या सीट्स वाढल्या तुम्हाला माहिती आहे. मग सर जर सीओईपीच्या सीट्स वाढल्या तर ह्यांना कॉन्फिडन्स असेल की जेईचे डेटा द्यायची गरज नाही, सीईटीवर काम होते. अरे बेटा हे जे पहिले 50 विद्यार्थी आहेत त्यांना सीट वाढवण्याशी मतलबच नाहीये. कारण सीओईपी आणि व्हीजेटीआयला कॉम्प्युटरला ओपन मेलला नेहमी 40-50च्या पुढेच सीट आहेत. ठीक आहे. आणि मी म्हणतो चला 50 नसेल घ्यायची तर 25 घ्या. यांनी एवढं का डिक्लेअर नाही केलं? कुठूनच लॉजिक बसत नाही. कुठूनच बसत नाही. आणि हे तुम्ही खाली जाल ना, खाली गेल्यानंतर तुम्हाला 99 कुठे दिसला? 2 विद्यार्थी दिसले फक्त तुम्हाला. पहिल्या 62 मध्ये 2 दिसले. एक हा जरी जेन्युइन पकडला आपण 3. हे नॉट ऍप्लिकेबल म्हणजे हा इतका ओपन अँड शट केस आहे ना. जर तुम्ही बघितलं ना पूर्ण पहिल्या 100 मध्ये मी जर अनालिसिस केलं ना, आउट ऑफ 100 स्टुडंट्स हार्डली देर आर 5 to 6 कॅन्डिडेट्स, 5 ते 600 विद्यार्थी जास्त किंवा 7 पकडा एक्स्ट्रीमला, जे जेन्युइन वाटतायत त्यांच्या जेईच्या मार्क्सनी, सीईटीच्या मार्क्सनी, बोर्डच्या मार्क्सनी. 93 मुलं. हा महाराष्ट्राचा बिहारच आहे. हा आपला बिहार पॅटर्न आहे. बिहारला तरी लाज वाटेल असे काम येते. म्हणजे माझ्या कल्पनेच्या पलीकडे हे की 1-2 डाऊटफुल विद्यार्थी ठीक आहेत, ह्यांनी जेईचे मार्क्सच दिले नाही. जेईचे यांची मार्क्स काढायची गरज पण नाही. दिस स्पीक्स एव्हरीथिंग. खाली जा. नॉट ऍप्लिकेबल हे गरजच नाही हो, गरजच नाही. कुठे दाखवा मला 99. एक 99 यांनी तर डिक्लेअरच केले नाही. आणि इकडे काय सर इथे 99 दिसायला लागला का तुम्हाला? दिसतच नाही, दिसणार पण नाही. एखाद दुसरा दिसेल बघा, एक दिसला. काय करून टाकले? ज्या सीओईपी व्हीजेटीआय साठी आमचे मुलं रात्रंदिवस मेहनत करतात, क्लासेस जातात, त्यांच्या आई वडिलांनी आता यांनी जेवढे पैसे देऊन हे सगळ्या गोष्टी केल्या या स्कॅमर्सनी, काय तर त्यांचे जे तेवढे पैसे आहेत तेवढी कोणाची तरी रिटायरमेंटची सेव्हिंग असते, त्याच्यातूनच थोडेफार पैसे गोळा करून कोचिंगचे क्लास लावा, हॉस्टेलची फी भरा, मेसची फी भरा, ह्याच्यातच ऍडमिशन जातं. बिचारा ज्याला ऍडमिशन मिळाली नाही तो परत रिपीट करतो कुठल्या आशेने की काहीतरी माझं चुकलं असेल. अरे काय चुकलं? इथे 100 पैकी 93-94 कॅन्डिडेट्स आहेत. कुठून मिळणार आहे बरं सीओईपी व्हीजेटीआय कॉम्प्युटर? घेऊन टाकली यांनी ऍडमिशन. सीईटी सेलनी एक इन्व्हेस्टिगेशन तर करायला पाहिजे. नॉट सिंपल इन्व्हेस्टिगेशन आउट ऑफ 4 to 5 फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन. तुम्हाला किती डेटा द्यावा, किती समजावा? आता आमच्याकडे जे आम्ही शिक्षक आहोत, आमच्याकडे लिमिटेड रिसोर्स आहे, तरी आम्ही डोळे फोडून सगळे प्रयत्न करतायत. शिंगारे सर रात्रंदिवस तिकडे जाऊन कधी सीईटी सेलच्या ऑफिसला, कधी याला भेट, कधी त्याला भेट, 4-4, 5-5, 6-6 लेक्चर करून करतायत. आणि ह्यांच्याकडनं साधं एक इन्व्हेस्टिगेशन होत नाही. माननीय आयुक्त प्लीज, अजून किती परीक्षा बघणार? अजून किती खाली घेऊन जाणार याला? इथे नाहीच, इथे अजून खाली जातो बघा.
अजून खाली जातो. अहो हे एनए दिसतंय का तुम्हाला? एनए हे बघा, ही रांग बघा, ही 150 पर्यंत आहे, अजून पण ही रांग आहे, अजून पण ही रांग आहे, अजून खाली जातो बघा, हे डिक्लेअरच केले नाही, डिक्लेअरच केले नाही. हा, असं होऊ शकतं सर, असं होऊ शकतं. अजून एक आपण क्रायटेरिया घेऊ. असं होऊ शकतं की हे फक्त सीईटी स्पेसिफिक विद्यार्थी आहेत, ग्रामीण महाराष्ट्रातले विद्यार्थी. सर, ग्रामीण महाराष्ट्राचा विकास झालाय. अच्छा, ते 2022-23 ला का नव्हता झाला मग? काय केलं काय आपण? हे काय केलंय? हे आणि हे सीईटी सेलची जबाबदारी नाहीये, ही आपलीच जबाबदारी आहे. हाऊ कॅन दिस हॅपन फॉर 3 ऑड इयर्स कंटिन्युअसली? आणि तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल सर झालं, सर पहिले 200-300 विद्यार्थी झाले, नाही झालं. मी पहिले 4000 विद्यार्थी चेक केलेत, त्याच्यामध्ये अशा भरपूर केसेस आहेत, भरपूर. टोटल 650 विद्यार्थी सापडले मला पहिल्या 4000 मध्ये. 650 ते 700 विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्या गव्हर्नमेंट सीट साधारण 4000 असतील. 700 to 800 स्टुडंट्स आर देअर ज्यांनी जेईचे मार्क्स, आता 4000 रँक म्हणजे जवळजवळ 99% आहे, ज्यांनी जेईचे मार्क्स दिलेच नाहीये. मी म्हणत नाही ते त्यांनी स्कॅम केलंय, आय एम नॉट सेइंग. देअर कॅन बी सम एक्सेप्शनल केसेस की जे बाबा ग्रामीण महाराष्ट्रातलं खरंच पोरग असेल, त्यांनी नाही दिली जेई, एखाद दुसरं असतं. पण हे तर क्लिअर कट दाखवतोय मी तुम्हाला, कंपॅरिझन करून दाखवलं. 2023 नी पण दाखवलं, 2022 पाहिजे असेल 22 नी पण दाखवू शकतो. मी तर म्हटलं सीईटी सेलचे आयुक्त प्लीज तुम्ही या, तुम्ही बसा, ओपन मीडियामध्ये बसा, चला डिबेट करा. आमच्यापैकी कोणालाही, आमच्या सगळ्या शिक्षकांना हे सगळं माहिती आहे. हे खूपच म्हणजे एकदम दुःखदायक प्रकार आहे हा. म्हणजे याच्यापेक्षा काय असू शकतं बरं आपण? आणि आपण एक सीओईपी होतं. आता मी जेव्हा सीओईपीला असताना 2014-18 तर आमच्या कॉलेजमधल्या मुलांनी भारतातला पहिला सॅटेलाइट लॉन्च केला होता. भारतातला पहिला, आयआयटीने नाही केला कोणी, स्वयं नावाचा सॅटेलाइट आयआयटीने नाही केला, सीओईपीने केला. आता हे विद्यार्थी करणार, हे विद्यार्थी सॅटेलाइट लॉन्च करणार. कुठं कसं नेणार महाराष्ट्राला पुढे? आणि ते जे ग्रामीण गावखेड्यात बसलेले जे मुलं आहेत, जे मुली आहेत, जे अभ्यास करतायत, त्यांनी काय बघावं? हे बघून त्यांना काय वाटेल? बघा, मी सीईटी सेलच्या आयुक्तांना मी सरळ सांगतो, सर आपल्याकडे अधिकार आहेत, आपण इतकी मोठी यंत्रणा चालवतात, आपण ही प्रोसेस लादू शकता आमच्यावर, पण मनाने ना नेहमी ते बसलेलं राहील. आता हे जेवढे लाखो विद्यार्थी याला बघतायत ना, नेहमी त्यांच्या डोक्यात राहणार आहे की ह्याच सगळ्याचं उत्तर आम्हाला कधी मिळालंच नाही. डिस्ट्रस्ट इन द सिस्टम इज द बिगेस्ट लॉस फॉर द कंट्री. ज्या अभ्यासासाठी, ज्या मेहनतीने मला अभ्यास करायचा आहे ना, तर जे परीक्षा यंत्रणा आहे माझी, तीच जर सुदृढ नसेल तर मी काहीच करू शकत नाही. आणि भरपूर असे विद्यार्थी पहिल्या 4000 मध्ये साधारणतः 700-800 विद्यार्थी मी तुम्हाला सांगितलं, म्हणून हा डाऊट आहे. दिस इज द बिग 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 इश्यू. ह्याला तुम्ही खरंच डिमांड करा. मी सगळ्या पॅरेंट्सला सांगतो, मला किती जण म्हणतात सर तुम्ही या मिनिस्टरकडे जा, त्या मिनिस्टरकडे सर, तर ही पार्टी ती पार्टी. अरे बाबा, मी एक नॉर्मल टीचर आहे, आय कॅन ओनली रीड द डेटा, आय एम अ फिजिक्स टीचर. बियॉन्ड दॅट आम्ही काय करणार आहे? आमची कुठल्या नेत्यापर्यंत आमची पोहोच आहे? सगळ्यांनी झालंय सगळं सांगून झालंय. सीईटी सेलच्या आयुक्तात गेले. आता हे पण पालकांनी जा मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटायचं, आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटा, माननीय शिक्षण मंत्र्यांना भेटायचं, माननीय शिक्षण मंत्र्यांना भेटा. तुम्ही ज्या पार्टीचे समर्थक आहात, तुम्हाला ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जा, त्यांना ओरडून दाखवा ना. हे आय विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय अनालिसिस. जर मी या डेटामध्ये काही गडबड केली असेल, आय विल टेक माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण हे ओपन अँड शट आहे, हा सीईटी सेलचा डेटा, यू कॅन चेक. जय महाराष्ट्र. बघू यात लवकरच काहीतरी होईल. आणि मी तर प्रार्थना करतो की परत 2027 ला आम्हाला हे असलं बघायला मिळायला नको.